पहिल्यांदा काम केलं होतं संगीत नाटकात. ते नाटक मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि लहानपणापासून त्या गाणं शिकतायत. घरामध्ये संगीताचं वातावरण होतं. पुढे नंतर त्या बोकीलबाईंकडे विशारद झाल्या, तेव्हापासूनचा आमचा परिचय आहे. आणि आता हळूहळू त्यांनी हा सगळा व्याप वाढवला आहे. व्याप म्हणण्यापेक्षा आनंद देण्याचं पण त्या काम करतात. तेव्हा असा हा तुम्हाला सगळ्यांना गुरु लावलेला आहे, त्याला सोडू नका, घट्ट धरून ठेवा आणि तुमचा आनंद वाढवा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपला सत्कार करताना हर्ष आम्हाला होतो. आपला सत्कार करताना हर्ष आम्हाला होतो. आनंदित दाही दिशा हृदयी स्नेह दाटतो. आनंदित दाही दिशा हृदयी स्नेह दाटतो. मी शरद अष्टपुत्रे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या प्रमुख अतिथींचा सत्कार करावा. खरं तर गिरीश सरांच्या समोर गाणं म्हणजे खरोखरच आमचे बोबडे बोल आहेत. काही चुकत असेल तर क्षमा असावी. यांच्या साथ सोबतीशिवाय आमच्या कार्यक्रमाला रंगच आला नसता. त्यांच्या ऋणातच राहणं खरं तर आम्हाला आवडेल, पण तरीही आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मी अष्टपुत्रीबाईंना विनंती करते की आम्हाला साथ देणारे श्रीयुत शशांक इखणकर सर. प्रज्योत आढाव. धन्यवाद सर. साथ संगत तालवाद्यांची करणारे श्रीयुत अमित बालेकर सर. बालेराव, सॉरी. कीबोर्डवर असणारी आमची विद्यार्थिनी, पण आता आम्हाला गुरुसारखी असणारी राजश्री धुमाळ. आमचा तालाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे श्रीयुत पवन मंजारी. हे मागे स्टेज सगळं सुशोभित केलंय, तुम्हाला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ते आमचे प्रवीण लबडे असतील उपस्थित तर त्यांनी इथे यायचंय, नसतील तर नवरचना विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलंय आणि आमचं गाणं ऐकण्यासाठी ते आवर्जून आले, त्यांचेही आभार मानण्यासाठी मी अष्टपुत्रीबाईंना सांगते. धन्यवाद सर. भावनेशिवाय काव्य नाही, कल्पनेशिवाय चित्र नाही, प्रेरणेशिवाय यश नाही.
आणि आमच्या क्लासच्या परीक्षेचा निकाल 100%, या सगळ्यांचं आपण कौतुक करणार आहोत. मी पांडे सरांना विनंती करते की आमच्या ह्या गुणी मुलींचं कौतुक त्यांनी करावं. पुढील सूत्र अष्टपुत्रीबाईंकडे. नमस्कार सगळ्यांना. खरं तर खूप भरून आलंय. माझे सगळे माझ्यावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माझे माहेरचे पण लोक आलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त कौतुक. सृजना, खरं तर खूप मोठं पाऊल उचललं होतं मी. जमेल की नाही, काय करायचं. आणि आता या महिन्यात मी रिटायर्ड आहे, त्यामुळे नंतरचा माझा प्रवास हा माझ्या आनंदासाठी आणि इतरांच्या आनंदासाठी, आणि म्हणून ठरवलं की क्लास घेण्याचं. खरं तर खूप आनंद वाटतो की माझ्या या वर्गाला, माझ्या सासूबाईंचा आशीर्वाद फार मोठा आहे त्याच्यामागे, माझ्या या वर्गाला या इतका छान या सगळ्या सख्यांनी फार मोठा आधार दिलेला आहे. आणि हळूहळू या सगळ्यांमध्ये एक आत्मविश्वास आलेला आहे. शब्द म्हणायचे कसे, चाल काय असेल, लय काय आहे, सूर काय आहे, भाव काय आहे, इथून मला सुरुवात करावी लागली. हे तर खरंच आहे. पण त्यांनी इतकं मनापासून या येतात आणि शिकतात माझ्याकडनं. आणि पहिल्याच वर्षी या सुगम परीक्षेला, सुगम संगीत परीक्षेला त्यांना बसवलं आणि खूप मोठं डेअरिंग केलं. पण या सगळ्यांनी मला इतकी छान साथ दिली आणि 100% निकाल लागला. आणि या सगळ्या तुम्ही बघता आहात की 40च्या वरच्या या सगळ्या महिला घरातनं येऊन धावपळ करून या सगळ्या क्लासला आनंदाने येतात आणि लवकर हलतच नाहीत घरातनं. पण खूप छान प्रतिसाद त्यांचा मिळाला. माझ्या मागे माझ्या सासूबाई, माझ्या घरचं फार मोठं पाठबळ आहे, माझ्या आईचा आशीर्वाद आहे, माझ्या भावा बहिणींचे, बहिणींचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून मी हे सगळं तारून नेते. आता आपण प्रमाणपत्र यांची आपण वितरित करणार आहोत. मी पांडे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या माझ्या विद्यार्थिनींना ती वितरित करावी. पहिल्यांदा आहे आरती प्रसाद कुलकर्णी. खरं तर ही कन्नड भाषिक आहे, बेळगावची आहे. शब्दांचा अर्थ अगदी समजावून घेते. मॅडम या शब्दाचा अर्थ काय, मग तिला म्हणायला ते सोपं जातं. आणि प्रचंड सहकार्य करण्याची वृत्ती अशी आरती प्रसाद कुलकर्णी. पटकन उठून यायचं, सगळ्यांनी तयार व्हायचं. स्मिता दीपक जोशी, शांत तळमळीने शिकणारी, सहकार्य करणारी. आशा रमेश गंगुर्डे, नोकरी सांभाळून. या वर्षभरात तिच्या दोन्ही मुलींची लग्न होती, तरीसुद्धा कमीत कमी गैरहजर राहून बऱ्यापैकी पोर्शन पूर्ण केला. आशा रमेश गंगुर्डे. पल्लवी शशांक जोशी, अगदी हसतमुख, उत्तम नियोजन करणारी, उत्तम वक्तृत्व असणारी. आणि आपला वाढदिवस कुठेही हॉटेलमध्ये न जाता माझ्या घरी माझ्या गाण्यांचा कार्यक्रम करायचा, आणि म्हणून ग्रुपचा कार्यक्रम तिने केला. हा पायंडा तिने पाडलेला आहे. संध्या मनमथनाथ तालुकदार. हिचं विशेष म्हणजे ही पण बंगाली भाषिक आहे. किती शंख छान वाजवला पाहिलं. बंगाली भाषिक आहे, पण मराठीचं गाणं अतिशय छान म्हणते. ताल सूर लय सांभाळून म्हणते. प्रतीक्षा प्रमोद दीक्षित. नेटकेपणा, गाण्यात पण, आणि धडपडीनं अगदी हे मला आलंच पाहिजे असा आग्रह तिचा असणार. आणि आपल्या अकाउंटंट माधवी दिलीप बिवलकर, शांत, शिकण्याची जिद्द असणारी.
मानसी करण राणे. म्हणजे माझा क्लास संपल्यानंतर आई मला ताल शिकव, आई मला हे शिकव अशी गुणिले मानसी करण राणे अष्टपुत्री. मिनल माणिक सोनवणे. हसरं व्यक्तिमत्व, शिकण्याची जिद्द असणारी. विनोदिनी श्रीकांत चौधरी. ऑफिस सांभाळून क्लासला येणारी, अतिशय हळव्या मनाची विनोदिनी. मंदाकिनी बाजीराव येवले. आपल्या आवाजावरच फिदा येते. शिकण्याची प्रचंड धडपड असते आणि या वयात पण 4 व्हीलर गाडी शिकली आहे आणि घेऊन येते क्लासला. विजया अशोक अत्रे. शांत, मला येईल की नाही अतिशय साशंक आणि मुख्य म्हणजे काका पण येतात क्लासला. स्मिता कुलकर्णी. अतिशय धडपडी, हसतमुख. चंद्रकला वसंत जोशी. आमचं प्रसार माध्यम, मीडिया म्हणजे फोटो, बातमी, लेखन अतिशय उत्साहाने आणि आनंदाने करणारी. सविता विवेक पाटणकर. शांत, माझी बालमैत्रीण आहे ती, आणि काम करणं, सहकार्य करण्याची वृत्ती. ज्योती संतोष गायकवाड. धावत पळत घेऊन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा क्लासला बसणारी, हसतमुख माया मधुकर बिरारी. मितभाषी, उत्साही. सुनंदा हिरामण साबळे. शांत, नेटकेपणा. कमल रंगनाथ महाले. शिकण्याची जिद्द. सहकार्य करणारी अशी ही सखी. या सर्वांचं आपण जोरदार पुन्हा एकदा अभिनंदन करू. धन्यवाद सर. हा ब्रेक संपलेला आहे. आता लगेचच आपण गाण्याला सुरुवात करणार आहोत. हा संपूर्ण कार्यक्रम मंडळी, हा संपूर्ण कार्यक्रम आपल्यापर्यंत सूत्रबद्ध रीतीने आणणारी माझी सखी, माझी बहीण, माझी नणंद. तिला पाहिजे तेव्हा ती नातं लावते. तिचा एक छोटासा सत्कार मी अष्टपुत्रांना विनंती करते की त्यांनी करावा. पांडे सरांना विनंती.
नमस्कार मंडळी श्रोतांनो, मी बिरारी. मी सावरकर नगर इथेच असतो. तर प्रथम मनोरमा सुगम संगीत सौ निर्मला अष्टपुत्र मॅडमला त्यांचं आपण अभिनंदन करू. व त्यांनी आज 100% निकाल क्लासला लावला, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. असंच त्यांनी पुढे सर्वांना स्फूर्ती द्यावी, महिला वर्गांना. व त्यांना एक विनंती आहे की बुवा आता त्यांनी 3 वर्ग चालवतात ते, त्याप्रमाणे लेडीजचा, त्याप्रमाणे त्यांनी जेंट्सचा बी क्लास घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. तर त्यांनी एक वर्ग ठेवावा. त्यांना एक मी अष्टपुत्र मॅडमला मी विनंती करतो, त्यांनी आमच्या विनंतीला म्हणजे आमच्या विनंतीला मान द्यावा ही त्यांना मी विनंती करतो. अष्टपुत्र धन्यवाद. नक्की विचार. असं तुमचं कार्य चालूच राहो व सर्वांना आनंद देत राहो, मी परमेश्वरचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू. बहुरूढ ते भारूड, महाराष्ट्र संतांची भूमी. आणि या संतांनी अभंग, विराण्या, गवळणी, भारूड अशा अनेक फॉर्ममधून लेखन केले. भारूड हा मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. साध्या रूपकातून धार्मिक आणि नैतिक तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम संत मंडळींनी केलं. प्रबोधनासाठी उपयुक्त प्रकार म्हणूनही तो हाताळला गेला. व्यवसाय, नातीगोती, सामाजिक वृत्तीदर्शन, षड्विकार हे सगळे विषय या भारुडांमधून हाताळले गेले आहेत. ऐकूया असंच एक भारूड, ते तर मुक्ताईने लिहिलेलं आहे. मोह, माया, अहंकार, काम, क्रोध, लोभ, मदमत्सर हे षड्विकार यांना नाव लावली आहेत नाती. सासू, सासरा, दीर, नणंद, नवरा. पण या जंजाळात अडकण्यापेक्षा सद्गुरूचे चरण धरूया, सद्गुणांची संख्या वाढवूया असं सांगणारं हे एक भारूड. जाते मी गुरुच्या घराला, सय नाही मला. Oh
चांगला आहे, कलेची जाण असणारा रसिक आहे आणि या कार्यक्रमाची दाद देण्यासाठी आपल्यासारख्यांच्या टाळ्याची साथ आहे. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मला आठवतं पूर्व और पश्चिम नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात एक गाणं होतं, जब झिरो दिया मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई, तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई, सभ्यता जहाँ पहली आई पहले जन्मे जहाँ पे कलाकार, अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला आगे बढ़ा और आगे ही बढ़ता रहा. या भारतातून सोन्याचा धूर निघत असे असे वर्णनही इतिहासात आहे. सिकंदर आझम या चित्रपटातील राजेंद्र कृष्ण लिखित, हंसराज बहलांनी संगीत दिलेलं आणि मोहम्मद रफीने अजरामर केलेलं एक देशभक्तीपर गीत ऐकूया. जहाँ डाले डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है. सोने की चिड़िया करती है बसेरा,
बरं का रसिक हो, भाद्रपद महिन्यात आपल्याला वेध लागतात ते गणपती बाप्पाचे. बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक म्हणजे आपला गणपती बाप्पा. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवातही आपण गणेशाच्या पूजनाने करतो. आपले जीवन मंगलमय करण्यासाठी आपण त्याची आरजळ करतो. आपल्या आकांक्षांना पंख फुटण्यासाठी, प्रतिभेला नवे दुमारे फुटण्यासाठी आणि जीवनात आनंद उल्हास येण्यासाठीचे हे एक गणेश स्तवन. जय 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 प्रथमेशा गणेशा.